फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मीरा भाईंदर पोलीस भरती येथील लेखी परीक्षेसाठी पात्र केलेले जे उमेदवार आहेत म्हणजेच मैदानी चाचणीचा जो कट ऑफ आहे त्याच्यात काय भानगड आहे, काय झांगडगुट्टा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, काय मेल पाठवायचा, सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर तो जो फॉर्मॅट आहे सर्व गोष्टी आहेत मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ही बघा, ही ऑफिशियल लिस्ट आहे. मीरा भाईंदर पोलिसांनी जे असणारं मैदानी चाचणीचा कट ऑफ लावलेला आहे त्याच्यामध्ये ओपनची असणारी लिस्ट आहे जी मी एडिट केलेली आहे आणि पॅरलल रिझर्वेशन वाईज लावलेली आहे. याच्यामध्ये बघा अनाथ 2 घेतलेले आहेत यांनी. त्याच्यानंतर या ठिकाणी भूकंपग्रस्त जे आहेत ते भूकंपग्रस्त यांनी इथं 4 जागा आहेत. इथं पहा, झूम करून दाखवतो, 46 आहेत. चला इथं मी मान्य करतो, 1:10 प्रमाणात 40 विद्यार्थी घ्यायला पाहिजे, समान मार्क असल्यामुळे 46 विद्यार्थी घ्यायला पाहिजे. मग हाच नियम त्यांनी सर्व असणाऱ्या समांतर आरक्षणाला पण लावायला पाहिजे. आलं लक्षात? तर मग झालंय काय, तर बघा त्याच्यानंतर इथून पुढे जे आहेत ते एक्समॅन असणारे सुरू होत आहेत. या ठिकाणापासून इथून 1 नंबर पासून सिरियल नंबर दिलेत मी इकडे. एक्समॅनला जागा किती आहेत हे तर तुम्हाला माहितच आहे, तरी पण तुमच्या स्क्रीनवर आता या ठिकाणी एक ऍड आलेली आहे. जी ऍड तुम्ही पाहिली ही मीरा भाईंदर पोलिसांची ऑफिशियल ऍड आहे. याच्यामध्ये जागा 32 दाखवल्यात. जर जागामध्ये बदल झाला असेल तर तसं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला पाहिजे, कारण असं विनाकारण अचानकपणे तुम्ही कट ऑफ लावून टाकता आणि कुठलंही त्याच्यासोबत स्पष्टीकरण नसेल तर हे चालणार नाहीये. त्याच्यामुळं जागा जे दाखवल्यात त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे की या ठिकाणी 32 जागा आहेत. 32 जागेसाठी 1:10 प्रमाणात 320 उमेदवार एक्समॅन किंवा एक्समॅन डिपेंडंट असले पाहिजे. तर यांनी काय केलंय बघा, नाहीत अशातला पण भाग म्हणाय, एक्समॅन आहेत कॅटेगरीमध्ये टाकले त्यांनी, आणि इथं बघा 280च उमेदवार यांनी असणारे घेतलेले आहेत. मग यांची ही नजर चूक आहे का, नेमकं कारण काय आहे हे कारण त्यांनी असणारं स्पष्ट केलं पाहिजे. बरोबर, हे 280 उमेदवार का घेतले, 40 उमेदवार कमी घेण्याचं कारण काय आहे? कारण कुठंही आपण इतके सारे कट ऑफ आतापर्यंत पाहिलेत 35च्या वर जिल्ह्याचे, त्याच्यामध्ये असं कुठंही आपल्याला दिसून आलेलं नव्हतं. जर उमेदवार उपलब्ध नसतील तर मग त्या ठिकाणी जनरल कॅटेगरीचे घेता येतात, पण जर उमेदवार त्या पॅरलल रिझर्वेशनचे असतील आणि तो कोणत्याही कॅटेगरीचे असतील, ओपन मध्ये जर जागा असेल त्या पॅरलल रिझर्वेशनला, तर ते असणारे पॅरलल रिझर्वेशनचे कोणत्याही कॅटेगरीचे उमेदवार असले तरी त्यांना ओपन मध्ये समाविष्ट करून घेणं गरजेचं असते त्या पॅरलल रिझर्वेशन मध्ये. तर इथं यांनी 40 उमेदवार कमी घेतले. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी फिमेल बघा, याच्यानंतर फिमेलच्या जागा 64 आहेत. इथंही 1:10 प्रमाणात यांचं प्रमाण पाहिजे, जे की बघा या ठिकाणी यांनी 640 उमेदवार घेण्याच्या ऐवजी 631 मुली घेतल्यात. कारण यांना वाटलं की पुढच्या जर आपण 9 मुली घेतल्या तर हा कट ऑफ मी जसं सांगितला होता, मला वाटतं मी 41 वर काहीतरी सांगितलेला होता, बरोबर का, 41 का 42 वर सांगितलं होता, मला एक्झॅक्ट असणार आता आठवत नाही. पण या ठिकाणी 9 मुली का कमी घेतल्या, बरोबर, कारण यांच्या जागा तर या ठिकाणी कमी झाल्या नाही आहेत असं तर तुम्ही काय स्पष्टीकरण दिलेलं नाही. मग हे 9 असणाऱ्या मुली कमी घेतल्या आणि या 9 मुलीचा परिणाम सर्व कॅटेगरीच्या जो महिलांचा कट ऑफ आहे त्याच्यावर झालेला आहे आणि 1 मार्काने सर्व कॅटेगरीचे महिलाचे कट ऑफ वाढलेले आहेत. मग जवळपास मी सांगतो की मी जेव्हा कट ऑफ लिस्ट बनवली होती तेव्हा मला वाटतं 9,584च्या आसपास मुलं म्हणजे उमेदवार मी पात्र केले होते. यांनी 8,584 टोटल उमेदवार पात्र केलेले आहेत. म्हणजे इथं लगभग 1,000 उमेदवाराचं नुकसान होत आहे. तर असा अन्याय कोणावर पण होता कामा नाही. अजून पुढे दाखवतो मी तुम्हाला. होमगार्ड बघा, होमगार्डला ओपन कॅटेगरीमध्ये 11 जागा आहेत आणि 11 जागासाठी 1:10 प्रमाणात या ठिकाणी 110 होमगार्ड क्वालिफाय करायला पाहिजे. यांनी जे आहेत ते 100च उमेदवार क्वालिफाय केलेत. अजून 10 उमेदवार का क्वालिफाय केलेले नाहीत, कारण पुढे जर 10 उमेदवार क्वालिफाय केले असते तर हा कट ऑफ 39 मार्कावर लागला असता आणि बाकी बऱ्याचशा कॅटेगरीमधल्या होमगार्डचा कट ऑफ 2, 3, 4 मार्काचा फरक पडतोय काही ठिकाणी. या एका असणाऱ्या गुणामुळं जो असणारा इथं यांचा भानगड आहे, झांगडगुत्ता जो झालाय, त्याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असणार इथं नुकसान होणार आहे. मग असं हे न व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं ते मी पुढे सांगतोच आहे, पण पहिले बघून घ्या
की कुठं कुठं असणारं यांनी चूक केलेली आहे किंवा नजर चूक झालेली आहे किंवा काही असणारं काय नेमकं कारण आहे आपल्यासमोर अजून आलेलं नाही, तर ते कारण त्यांनी स्पष्ट केलेलं पाहिजे. प्रेस रिलीज करा, नोट द्या, काहीतरी टाका, जेणेकरून असणारं विद्यार्थ्यांमधला संभ्रम दूर झाला पाहिजे की तुम्ही जो असणारा या ठिकाणी निकाल लावलेला आहे तो योग्य आहे. तसं हा निकाल तात्पुरता आहे, याच्यामध्ये बदल होतो, याच्यामध्ये काहीही शंका नाहीये आणि तो बदल झालाच पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा नक्कीच होईल. त्याच्यानंतर पुढे आपण आता याच्यामध्ये जे जनरल आहे त्याच्यामध्ये मी घोळ म्हणणार नाही. का म्हणणार नाही? कारण त्या हिशोबानं घोळ इथं पण आहे, तरी पण का म्हणणार नाही त्याचं कारण सांगतो. त्यांनी असं म्हणू शकतात की आम्ही अंशकालीनच्या जागा देणार नाही, असं होत नाही. तरी पण एक सांगायला गेलं तर या ठिकाणी बघा, ओपन जनरलला जागा 64 आहेत, अंशकालीन पदवीधरला जागा 11 आहेत, अशा मिळून झाल्या 75. त्याच्यातला अंशकालीन फक्त एकच उपलब्ध आहे. तसं एकाच 10 पाहिजे, तरी पण एक उपलब्ध आहे, तरी चला त्याला एक जागा सोडली तरी त्या ठिकाणी 74 743. मग तुम्ही इथं 3 विद्यार्थी एक्स्ट्रा घेतले ना, मग त्या ठिकाणी तुम्ही एक्समॅन मध्ये तर जेवढ्या जागा आहेत त्याच्यापेक्षा कमी का घेतले, मुलींमध्ये जेवढ्या जागा आहेत त्याच्यापेक्षा कमी का मुली घेतल्या, हे स्पष्ट झालं पाहिजे. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी आता आपण त्या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सनकडे इथं पण प्रोजेक्ट अफेक्टेड बघा, इथेही प्रोजेक्ट अफेक्टेडचा एक मुलगा कमी घेतलेला आहे. यांनी 110 घ्यायला पाहिजे, 109 घेतलेले आहेत. हे असं कारण काय? त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन बघा, इथं पण महत्वाचं आहे. स्पोर्ट्स पर्सनलाही जागा 11 आहेत, एकाच 10 प्रमाणात 110 विद्यार्थी, यांनी घेतलेत किती? 95. असं होता कामा नये. कारण स्पोर्ट्स पर्सन उपलब्ध नाहीत का? तर नक्कीच उपलब्ध आहेत. मग का नाही घेतले त्याचं कारण स्पष्ट झालं पाहिजे. मग आता आपण काय करायचंय तर बघा, मी तुमच्या समोर हा असणारा फॉर्मॅट दाखवत आहे. हा फॉर्मॅट मी टेलिग्राम चॅनलवर पण टाकतो. याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या हिशोबाने थोडा पाव तुम्हाला जसा बदल वाटतंय तसा बदल करा. आदरणीय सर, मी मीरा भाईंदर पोलीस भरती येथे पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केला होता. तुमचं नाव, अर्ज क्रमांक, चेस्ट नंबर, मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर तुम्ही ही ओळ टाका की मला खालील विसंगती आढळून आलेली आहे. काय विसंगती? ओपन होमगार्डची असेल, ओपन एक्समॅनची असेल, ओपन स्पोर्ट्स पर्सनची असेल, ओपन फिमेलची असेल, किंवा तुम्ही याच्यामध्ये ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड पण जोडू शकता. 109 उमेदवार घेतलेत, 110 घ्यायला पाहिजे होते, एक उमेदवार कमी घेतला. कारण या एका उमेदवारामुळे बाकी बऱ्याच उमेदवाराचा फायदा होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि त्यांच्यासोबत मी ही यादी टेलिग्राम चॅनल ऑलरेडी टाकलेली आहे, तिथून डाउनलोड करा, त्याच्यासोबत जोडा आणि त्यांना ईमेल पाठवा. याची हे तुम्ही या ठिकाणी असणारं प्रिंट काढा किंवा पेननं लिहून त्या ठिकाणी असणारं हे सर्व लिहू शकता. याच्यामध्ये काही असणारं तुम्हाला वेगळं करायची गरज नाही. तर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये सुचत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा. आणि मीरा भाईंदर पोलिसांचा जो ईमेल आयडी आहे तो आता तुमच्या स्क्रीनवर इथं ईमेल आयडी तुम्हाला दिसत असेल. या ईमेल आयडीवर असणारा तुम्ही ईमेल पाठवा, नक्कीच कटऑफमध्ये बदल होईल, याच्यामध्ये शंका नाही. हा ईमेल आयडी पण मी काही वेळानंतर टेलिग्राम चॅनलवर टाकतो, तिथूनही तुम्ही कॉपी करू शकता. मी पण असणारा ईमेल करणार, तुम्ही पण ईमेल करा. जास्तीत जास्त ज्यांना असणारं समस्या आहे, लगभग असणारा माझ्या मताना 1000 मुलं अजून याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजेत. तर या लोकांनी ईमेल केला तर नक्कीच असणारा याच्यामध्ये बदल होईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. तर अशा पद्धतीत आपण काय भानगड आहे ते तुम्हाला सांगितलेली आहे, काय झांगडगुत्ता झालाय तो सांगितलेला आहे. अशा असणाऱ्या या वेळेस मी तर नक्कीच तुमच्या सोबत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, टेक केअर.